उस्माननगर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी। दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उस्माननगर तालुका कंधार येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले। यानिमित्त बसस्थानक परिसरातील क्रांती ध्वजाचे ध्वजारोहण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कलेवार यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थितांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातील क्रांती ध्वजाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता विजयराव भिसे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच वैजनाथ खोरबांड होते। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर तसेच सामाजिक समतेच्या विचारांवर प्रभावी भाषणे केली। विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने पारंपरिक कला कौशल्याचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली। सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सकाराम भिसे आणि सन्स भिसे यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापक विजय भिसे यांनी जयंती मंडळाच्या कार्याची भूमिका मांडत सामाजिक प्रबोधन, महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि विविध विधायक उपक्रम राबवण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली। प्रमुख वक्ते 12 वाघमारे यांनी राज्यातील सद्यस्थिती, मातंग समाजासमोरील प्रश्न आणि सामाजिक परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले। अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून विविध जातीमध्ये द्वेष व संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले। यावेळी ॲडव्होकेट डोंपले, सुजाताताई पोहरे आणि भंते दीपरत्न यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमास पोलीस पाटील विश्वंभर मोरे, सामाजिक कार्यकर्ते गोधने, देवराव सोनसळे, गणेश शिंदे, रामेश्वर वारकर, शंकर सूर्यवाड तसेच माधव भिसे, गोविंद भिसे, गंगाधर कांबळे, शिवाजी भिसे, गंगाधर भिसे, संजय भिसे, पत्रकार देवीदास डांगे, लक्ष्मण भिसे यांच्यासह सुजाण नागरिक, विद्यार्थी, समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट नागण भिसे यांनी केले, तर आभार प्राध्यापक रुपेश भिसे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी रवी भिसे, कृष्णा भिसे, देवानंद भिसे, प्रशांत भिसे यांच्यासह समाजबांधव व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उस्माननगर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अण्णाभाऊ साठे यांच्या समता व बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करत उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न झाला। MH26 नांदेड न्यूजसाठी संपादक लक्ष्मण भिसे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय वैजनाथ पाटील गोरबांड, मंचावर उपस्थित ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे असे आमचे मित्र ॲडव्होकेट डोंपले सर, आदरणीय गोधने सर, अतिशय व्यस्त वेळेतून आपल्या वेळेतला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा सुजाताताई पोहरे मॅडम, आदरणीय 12 वाघमारे सर, आपल्या गावचे पोलीस पाटील मोरे साहेब, आदरणीय माधवरावजी भिसे काका, ज्यांच्या शुभ हस्ते आज सकाळी क्रांती ध्वजाचं ध्वजारोहण झालं, ते आपल्या पोलीस स्टेशनचे ASI कल्लेवार साहेब, आपल्या येथील ग्रामपंचायत सदस्य संगीता भिसे, या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगाधररावजी कांबळे दादा, समाजातील सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित, माता भगिनी, आमचे पत्रकार मित्र देवीदासजी डांगे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव, आपल्या सगळ्यांना प्रथमतः सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा जयंती सोहळा साजरा करत आहोत आणि या जयंती सोहळ्यासाठी सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी, लेझिम पथकांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आमचे मार्गदर्शक आदरणीय देवरावजी सोनसळे काका आणि सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा मी जयंती मंडळाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। या जयंती सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, परंतु खऱ्या अर्थानं मला कौतुक या गोष्टीचं करायचं आहे
ते म्हणजे या जयंती मंडळाचे जे काही सर्व सन्मान्य सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांची जी कमिटी आहे, यांनी अल्पावधीमध्ये सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून कौतुक करावं अशी आपल्याला विनंती करतो. आज आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये विविध प्रश्नावर, विविध विचारधारेवर, विविध समाज संघटनांची आंदोलनं चालू आहेत. या पार्श्वभूमीमध्ये महामानवांनी दाखवलेल्या विचारावर, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालणं, त्यांचं अनुकरण करणं, त्यांना अनुसरून असा अभिप्रेत असणारा समाज घडवणं हे सगळे आपल्याचं कर्तव्य आहे. आणि एक शिक्षक या नात्यानं मला या ठिकाणी आज ज्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल खरंच मनस्वी आनंद झालेला. या ठिकाणी लेझिम पथकाच्या माध्यमातून आपली कला सादर करणारे विद्यार्थी असोत, की आपल्या भाषणाच्या माध्यमातून भविष्यातला एक चांगला वक्ता असण्याची चुणूक दाखवणारे या ठिकाणचे गुणवंत विद्यार्थी असोत. यामध्ये प्रभास सोनसळे असेल, मानव मंगेश कोलते असेल, श्रद्धा भिसे, मयूर भिसे, गौतम कांबळे, आयशा गफार पठाण, मरियम आतिक शेख, साहेरा पठाण या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मला माझं बालपण आठवलं. खऱ्या अर्थानं स्टेजवर उभं राहणं आणि आपलं मनोगत व्यक्त करणं यासाठी संधी मिळणं खूप आवश्यक असते. ही संधी मिळवण्यासाठी या ठिकाणी आदरणीय आमचे बापूरावजी वाघमारे मामा आहेत. खऱ्या अर्थानं या अण्णाभाऊ साठे जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आम्हाला संधी मिळावी अशी आम्हाला खूप इच्छा व्हायची. पण कधी आमची इच्छा पूर्ण व्हायची, कधी आम्हाला ती संधी मिळायची नाही. परंतु या महामानवांच्या उपकारामुळं, त्या जयंती पुण्यतिथींच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना आपले गुण कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त केली जात आहे. त्यांना विचार मांडण्याची या ठिकाणी संधी दिली जात आहे. यातून खऱ्या अर्थानं उद्याच्या भविष्यातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच याचा खूप मोठा फायदा समाजाला होणार आहे. कारण जो सुशिक्षित आहे असा समाजच भविष्यातील वेध घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून माझ्या समाजातली, या बहुजन समाजातली ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपलं भविष्य घडवत आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या देशाचं भवितव्य घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या या चांगल्या कामासाठी जयंती मंडळानं त्यांना संधी दिली आणि आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं कौतुकही केलं जाणार आहे. हा खरंच आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारी मान्यवर मंडळी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे मी अधिकचा वेळ न घेता आपल्या सगळ्यांचं जयंती मंडळाच्या वतीनं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आपले या ठिकाणी मनस्वी धन्यवाद व्यक्त करून मी माझं मनोगत प्रस्तावित या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. रात्रंदिवस मेहनत करून त्यांना शिकू दिलं नाही हो. आपल्याला तर भरपूर सोयी आहेत. पुस्तकं फुकट, आता पुस्तकं वया देणारच आहेत तुम्हाला. पुस्तक आपल्याला वही भेटली नाही हो त्यावेळेस. त्यांना वर्गात बसू दिलं नाही शिकायला. आपल्याला तर तसं काही हे नाही. आहे का अडचण तुम्हाला? वर्गात बसायची अडचण आहे का? त्यांना बसू दिलं नाही बाबासाहेबांना. दरवाजात बसावं, तिथं तुतूनच शिकावं. हातवरी कधीतरी त्याला लिहायचा अधिकार नव्हता, फळ्यावर यायचा अधिकार नव्हता. आता तर आपल्याला सगळ्या सुविधा आहेत. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यांनी सांगून गेलेले आहेत. म्हणून सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून बाहेर निघ घे पिनी वरती गाव. अरे तुझ्या ताकद आहे, तू बाहेर निघ, शिक. या गुलामगिरीत काय राहतोस, अशा पद्धतीचं बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्यांना, अण्णाभाऊंना. आपण
अंधश्रद्धेच्या ग्रुप गेलोच नाहीत, अंधश्रद्धेच्या बाहेर पडलोच नाही. का तर आपल्याला कोणी सांगितलंच नाही, आणि सांगितलं तर आपण ऐकलं नाही. हा प्रश्न आहे. अहो त्यांना तर कोणी सांगणार नव्हते ना त्यावेळेस. काय अवस्था असेल त्यावेळेस. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी, फळ्यावरील अक्षरे उतरली आली तुझ्या चरणासी. म्हणजे फळावरच्या अक्षरांना त्यांच्या चरणापर्यंत यावं लागलं. यांना अधिकार नव्हता. पाणीवरून ही कठीण अवस्था. आम्ही जयंती का साजरी करतो तर त्याचं कारण हे आहे, अण्णाभाऊ साठे एके ठिकाणी असं म्हणतात की माणसाला जर भाकरीची भूक लागली असेल तर ती भूक भीक मागायला लावते, आणि जर विचाराची भूक लागली आणि ती जर मस्तकात चढली तर ते मस्तक इथली जुलमी व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकते. अशा पद्धतीचा विचार अण्णाभाऊ साठेंनी आम्हाला दिलाय. अरे 12 वाघमारे आहे म्हणून माणसं ठिकाणावर आहेत. एकच बाबासाहेबाचा नातू आहे आनंदराज आंबेडकर, त्याच्यासोबत एकही ज्याला बौद्धातला गद्दार म्हणून त्याच्या सोबत नाही. आणि मातंग समाजामध्ये 12 वाघमारे असा आहे की त्याच्यासोबत बेईमान मांग नाही. आणि म्हणून बघितलं असेल परवा नांदेडला मोर्चा झाला, फेसबुकवर लोक बघत असतील, सगळ्याला माहिती आहे. मला एक कार्यकर्ता म्हटलं आता काही तसं काढू नका. नांदेडला मोर्चा झाला, कोणी ऐकलं असेल मला दाखवा, त्याच्या चरणावर माथा टेकवेल. अरे एवढे लाखानं बौद्ध रस्त्यावर आले, एका तरी माणसानं बौद्धाच्या अण्णाभाऊ साठेच्या विरोधामध्ये बोललं काय? एका तरी माणसानं मातंग समाजाच्या विरोधामध्ये शब्द काढला काय? नाही काढला. आणि मी तर स्टेजवरच होतो, त्याच्यामुळं काही विशेष नव्हता. तर नांदेडमध्ये एकाही बौद्धांनी लाखोच्या संख्येनं तिथं येऊन उलट अण्णाभाऊ साठेचं नाव घेऊन अण्णाभाऊ साठेंचा सन्मान केला. उलट मातंग बांधव प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, अशा पद्धतीचं बाबासाहेबाचा नातू नांदेडमध्ये येऊन बोलला. आणि मग एवढं जर चांगलं असेल, इथं बाबासाहेबांचा फोटो आहे, अण्णाभाऊ साठेंचा फोटो आहे, इथं मातंग समाजाच्या लोकांच्या बरोबर बौद्धांची माणसं जयंतीमध्ये आहेत, एवढं चांगलं असेल तर मग कुठला गद्दार जर एखादा पश्चिम महाराष्ट्रातला म्हणत असेल की हा झेंडा लाल नका घेऊ पिवळा घ्या, तर आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं? माझ्यासारखे काही अनेक आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत आणि जे मातंग समाजामध्ये काम करतायत, म्हणून मातंग समाज आज सुरक्षित आहे. हे काय गेट टुगेदर नाहीये, हे काय मनोरंजन नाहीये. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणजे मनोरंजनाचं साहित्य नसून परिवर्तनाचं साहित्य आहे. आणि परिवर्तनाच्या साहित्यातून आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे, म्हणून आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी महिलांची उपस्थिती थोडी जास्त आहे, त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून स्वाभिमानाचं जगणं दिलेलं आहे. कम्युनिस्ट पार्टीचा जरी त्यांच्यावर विचाराचा प्रभाव होता, पण जेव्हा त्यांनी बाबासाहेबांच्या संपर्कात आले आणि बाबासाहेबांचे विचार जेव्हा अण्णाभाऊ साठेंना कळाले की भाकरीचा प्रश्न जरी सुटतो कम्युनिस्टानं, पण स्वाभिमानाचं काय, आत्मसन्मानाचं काय, आणि हा विचार अण्णाभाऊ साठेंना फार भावला. म्हणून आपल्यातला स्वाभिमान, परिवर्तनवाद, विचारवाद आपल्याला असा पेरता आला पाहिजे.